जिल्ह्यातील पर्वती पायथा येथे वारकरी सेवा प्रतिष्ठान आणि प्रियाताई शिवाजीराव गदादे पाटील यांच्या वतीने आषाढी एकादशी वारी पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी विविध मोफत सेवा पुरवण्यात आल्या। या उपक्रमांतर्गत मोफत जेवण व्यवस्था, दाढी कटिंग, चप्पल दुरुस्ती, कपडे शिलाई तसेच मोफत औषधोपचार यांचीही सेवा देण्यात आली। त्याचबरोबर जेवणही व्यवस्थित पद्धतीने वारकऱ्यांना देण्यात आले आणि ह्या वर्षीचे खास आकर्षण ठरले ते 61 फुटी पांडुरंगाची मूर्ती हे खास पुणेकरांचे श्रद्धास्थान आणि आकर्षण ठरले आणि असोच त्यांचे वर्षानुवर्ष चालू असलेली ही सेवा 38 वर्षात पदार्पण करत आहे। ही 100 वारकऱ्यांपासून सुरू झालेली 15 ते 30 हजारांपर्यंत पोहोचलेली आहे। यात सहभागी वारकऱ्यांना मदत ही सेवा करतेच। यांची भावना खरी आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आणि देवाची सेवा करण्यापेक्षा वारकऱ्यांची सेवा किंवा मनुष्याची सेवा हेच खरे देवपूजा आहे असे या सर्वांचे मत आहे आणि याच पद्धतीने ही अशीच सेवा कायमस्वरूपी त्यांच्याकडून घडत राहावो असं त्यांनी प्रार्थना केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही 2 दिवसासाठी आता पुण्यात आलेली आहे आणि आपण पाहतो सर्वाधिक विसाव्यासाठीचा जो वेळ मिळत असेल तो पुण्यात मिळतो आणि आमच्या पुणेकरांचं हे भाग्य आहे, नशीब आहे। यामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते। वारकरी सेवा प्रतिष्ठानचे आदरणीय आमचे शिवाजीभाऊ गदादे असतील, प्रेमराज असेल, प्रियाताई गदादे असतील, गेली 38 वर्षाची म्हणजे पुण्यातली सर्वाधिक जुनी परंपरा जर कोणाची असेल तर ती वारकरी सेवा प्रतिष्ठानची आहे। 38 वर्षाची ही परंपरा जोपासत वारकऱ्यांची सेवा करण्याची त्या ठिकाणी ते काम करत असतात आणि केवळ यामध्ये अन्नदानच नाही तर मी गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आले होते। यामध्ये अगदीच वारकऱ्यांची सेवा करत असताना त्यांच्या चप्पल नीट करून देण्यापासून त्यांचे पायाचे मसाज करण्यापर्यंत त्यांची आरोग्य तपासणी या सगळ्या सेवा सलूनवाले सुद्धा तिथे बसलेले असतात। म्हणजे जो वारकरी आपल्याकडे येतो त्याच्या पूर्णपणे सेवा देण्याचं काम या वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक वर्षापासून होत आहे आणि खऱ्या अर्थानं ऊन वारा पाऊस झेलत देव आळंदीपासून निघालेली वारी आणि वारकरी हे जेव्हा पंढरीला पोहोचतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं वाटेमध्ये त्यांची सेवा करण्याची एक संधी यांना सगळ्यांनाच मिळते आणि गदादे परिवाराने ही परंपरा जोपासलेली आहे आणि माणसामधला देव पाहण्याचं काम हे गदादे परिवार करते। त्यांना सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा।